चला बरोबर असं कुठे राहतं काय? महाराज गणपती रूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम दंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार। संडे ट्रेकिंग आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। 1 वर्षापासून रेग्युलर संडे ट्रेकिंग करतोय। तर रविवारी पांडवलेण्याला भेट द्यायला येतो, वरती टॉपवर पण जातो आणि संपूर्ण पांडवलेण्याच्या ज्या डोंगराला आहे प्रदक्षिणा मारतो। म्हणजे डिसेंबर 2023 पासून आपण हे संडे ट्रेकिंग चालू केलेलं आहे। तर आज आहे 29 डिसेंबर 2024, 1 वर्ष पूर्ण होत आहे। 1 वर्षापासून अनेक वेगवेगळे अनुभव आले, अनेक जण आमच्याबरोबर येत आहेत, अनेकांनी अनुभव घेतले, चांगले अनुभव आले, वाईट अनुभव काहीच नाही आले। कारण इथं आल्यानंतर वाईट काय होणार, चांगलंच होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलांना बी वरती चढण्याची सवय झाली, थोडासा निसर्गाचा आनंद घेण्याची पण सवय झाली। फक्त एका गोष्टीचं थोडीशी खंत वाटते, ती खंत अशी की आज आम्ही टॉपला जाणार होतो। तर टॉपला गेल्यानंतर पायऱ्याने वरती गेलो आणि जिथून एंट्री आहे, लेण्यांच्या ठिकाणी एंट्री होते, तर तिथं आज त्यांनी तिकीट चालू केले, पर हेड 25 रुपये। आणि आजपर्यंत असं म्हणजे ट्रेकिंग करणाऱ्याला किंवा सकाळी वरती जाणाऱ्याला फिरायला येणाऱ्याला तिकीट नव्हतं, आणि आता त्यांनी 25 रुपये डायरेक्ट तिकीट चालू केलं। आता सकाळी सकाळी काही लोक पैसे वगैरे घेऊन आले, 6 वाजेपासून त्यांनी तिकीट जे चार्ज चालू केले मला वाटतं। तर बरेचसे लोक आज नाराज झाले, वरती जाऊन पुन्हा खाली आले आणि मग त्यांनी प्रदक्षिणा मारले। तर ही खूप चुकीची गोष्ट आहे। रोज फिरायला येणाऱ्यांसाठी किंवा ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी तरी तिकीट घ्यायला नाही पाहिजे। तुम्ही भले जो तुमचा सरकारी टायमिंग आहे 9 नंतर किंवा 10, त्या टायमिंगमध्ये तुम्ही तिकीट घ्या, काय हरकत नाही आहे। परंतु तुम्ही सकाळी जे फिरायला येत आहे त्यांच्याकडून पण तिकीट घेत आहे आणि त्यांना मग वरती सोडताय, तर ही अतिशय म्हणजे निषेधासारखी बाब आहे। तर आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो। तुम्ही ते तिकीट घेणं जर बंद करत नसाल तर तुमची खंबात